वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मागतो मी आता, मागतो आता तुझ, मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एकदंता तुझ, मागतो मी आता, मागतो मी आता तुझ, मागतो मी आता। जरा लक्ष द्या, आपापसात बोलू नका। या ठिकाणी सन्माननीय उपाध्यक्ष बोराडे साहेब आलेले, त्यांचे स्वागत करण्याची विनंती करतो। आपण पुढे यायचं, चला सुरुवात करा। नमस्कार, माझं नाव सीमा संदीप गाडगे, कामोठे ब्रांच आणि मी वरिष्ठ लिपिक आहे। धन्यवाद। जरा टाळ्या आणि मी संस्थेमध्ये गेले 8 वर्ष अशोक शेळके आहे। मी मुंबई वसुली विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। आज 27 वर्ष सर्व्हिस झाली आहे। वंदना दादा स्वाळकर, मी 6 वर्ष झालं सर्व्हिस करते। मी शिपाई आहे। माझं नाव प्रीती मसाजे आहे। मी भांडूप शाखेमध्ये लिपिक पदावर आहे। मला 8 वर्ष सर्व्हिस। माझे नाव सोनल सुजित सोनावणे, मी मुंबई वसुली विभागात लिपिक या पदावर काम करत आहे। एक मिनिट, तुमचा आवाज आहे की नाही काय? तो तिथपर्यंत ऐकायला येत नाहीये। माईक जवळ धरा जरा। माईक नमस्कार, मी संस्था संभाजी कांबळे, बदलापूर शाखेमध्ये लिपिक या पदावर काम करते। मी 7 वर्ष झाली या संस्थेत काम करते। कुमारी सोनाली मोतीराम जाधव, मी बदलापूर शाखेमध्ये शिकवू प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहे। आज भांडूप सहकारी पतसंस्था या आपल्या संस्थेच्या कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित आमचे गुरु, आमचे मार्गदर्शक, मुंबई बँकेचे संचालक, अनेक संस्थांवर संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बोर्ड असो किंवा बृहन्मुंबई आमची फेडरेशन असो, पतसंस्थांचे फेडरेशन असो, अशा सर्व संचालक मंडळावर आमचे मार्गदर्शक, एवढं सुंदर वक्तृत्व आहे त्यांचं की ते ऐकतच जावं असं वाटतं। त्यांनी बोलत राहावं आणि आम्ही ऐकावं, असे आमचे सन्माननीय शिवाजीराव नलावडे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं मी स्वागत करतो। या ठिकाणी आपल्या एस वार्डचे सहाय्यक निबंधक सन्माननीय अजय कुमार प्रांके उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा आम्ही तसेच माजी संचालक सन्माननीय पोकळे साहेब, आमचे ज्येष्ठ मित्र आणि या नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे घाडगे गुरुजी, शिवाजीराव बोळ साहेब वगैरे सर्व जे प्रतिष्ठित लोक उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो। आमचे किरण पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो। सर्व संचालक मंडळ, बबन देशमुख आमच्या इथे उपस्थित, त्यांचं सुद्धा स्वागत करतो। नावं मी माहिती नाही त्यामुळे सॉरी। या ठिकाणी आमच्या अध्यक्ष सन्माननीय विष्णूजी पुबे यांनी आणि उपाध्यक्ष सन्माननीय विवेकजी बोराडे यांनी असं ठरवलं, ज्यावेळेला
मागे 6 महिन्यापूर्वी निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये हे संचालक मंडळ निवडून आलं आणि या संचालक मंडळाने ठरवलं की संस्था पुढे न्यायची आणि वेगवेगळे काही कार्यक्रम घ्यायचे आणि त्यांनी त्या कामाला सुरुवात केलेली आहे. 4-5 महिने झालेले आहेत आणि त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रितपणे घेऊन या ठिकाणी हे सर्व संस्था पुढे नेण्यासाठी सर्व प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. मी आपली भांडूप सहकारी पतसंस्था 1980 साली स्थापना झाली. 24/10/1980 साली या संस्थेची स्थापना झाली. संस्थेचे संस्थापक कैलासवासी सोपान बाजीराव बोराडे यांनी कैलासवासी सदाशिव गायकवाड, कैलासवासी तात्याबा पडळकर, कैलासवासी यशवंत चिमाजी थोरात, कैलासवासी सरगर, कैलासवासी यशवंत सावंत, एकनाथ कनिष्ठ, माननीय श्री एकनाथजी कणशे, श्री शिवाजी कुदळे, श्री शंकरजी हेगडे, कैलासवासी श्यामराव जाधव यांना सर्वांना सोबत घेऊन फक्त 10 रुपयाचे शेअर गोळा केले आणि ही संस्था घरोघरी लोकांच्या घरोघरी केली, पायी घरोघरी केली आणि ही संस्था स्थापन केली. त्यात आमचे सन्माननीय श्री रमेश कदम तसेच श्री बाळासाहेब बाळवकर यांनी कर्मचारी म्हणून खूप मोलाची साथ दिली. तसेच आमचे कोळक साहेब सुद्धा त्यावेळेला होते, त्यांनी सुद्धा खूप मोलाची साथ दिलेली आहे. तसेच दैनिक ठेव प्रतिनिधी जेव्हा सुरुवात झाली की दैनिक ठेव ही संस्थेचे एक पाया असतो. जशी ठेव जास्त वाढतात तसे जे गिरायक पण वाढतात, संस्थेचा उत्कर्ष होतो. तसं त्या प्रतिनिधी म्हणून श्री प्रकाश पवार, श्री राजेंद्र मोगल म्हणजे मी स्वतः या ठिकाणी 1987 साली आम्ही निवडलो साहेब आणि त्यावेळेला संस्था फक्त 1 कोटीची होती. आज ती 125 कोटीची संस्था झालेली आहे. आम्ही नंतर खूप दैनिक ठेव प्रतिनिधी एजंट येऊन गेले आले पण आम्ही त्या संस्थेला पाया रचलेला आहे. त्यानंतर अनेक संचालक झाले, त्यामध्ये माननीय श्री गोविंदजी फुगे, मारुतीजी गोरडे, श्री देवजी छेडा, श्री गोरख गायकवाड, श्रीमती द्रौपदी किसन पवार, श्री कृष्णा राजी पवार यांनी मोलाची साथ दिली. संस्थेचे शाखा पवई येथे 1 जुलै 1989 साली पहिली शाखा चालू केली. तब्बल 9 वर्षांनी चालू आली. त्यानंतर गोवंडी, ठाणे, कल्याण, भांडूप, मीरा रोड, सांगली, लोकमान्य नगर अशा 16 शाखा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या. तसेच पंढरपूर, सातारा, पुणे आणि अहिल्यानगर या 4 शाखा प्रस्तावित आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य असल्या कारणाने आपण केवळ भांडूपचा विकास करण्यासाठी संकुचित न राहता संपूर्ण राज्याचा विकास आपल्या संस्थेच्या माध्यमातून व्हावा हा व्यापक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून भांडूप विकासऐवजी भांडूप सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई असे नामकरण केलेले आहे. आज रोजी आपल्या संस्थेचा 125 कोटीचा टर्नओव्हर आहे. जवळपास 44,000 सभासद आहेत आणि 102 कोटीच्या ठेवी आहेत. 82 कोटीची कर्ज वाटलेली आहे. 25 कोटीची गुंतवणूक आहे. अशी भक्कम पायावर उभी असलेली आपली संस्था आहे. आज आपण आपल्या संस्थेचे उशिरा का होईना पण QR कोड सुविधा आणि मोबाईल बँकिंग सेवा याचं अनावरण करत आहोत आपण. म्हणजे मोबाईल बँक आणि QR कोड साहेबांच्या हस्ते तुमच्या हस्ते साहेब आज अनावरण आम्ही करत आहोत. काळ बदलला आहे, आपण सुद्धा काळाप्रमाणे बदलले पाहिजे आणि भविष्याचा विचार करता करता आपण इतरांच्या तुलनेत उणे भासू नये या दृष्टिकोनातून आज आपली संस्था हे पाऊल उचलत आहे. अनेक प्रगतीचे दरवाजे या तंत्रज्ञानामुळे उघडले जातील. या अपेक्षेने हे तंत्रज्ञान आत्मसात करावे असं संचालक मंडळाने ठरवलेलं आहे. गेल्या 3 महिन्याच्या अथक परिश्रमाने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आजचा क्षण ज्यांचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात तो आला आहे. या तंत्रज्ञानामुळे सभासदांना चांगल्या प्रकारच्या तत्पर सेवा देऊन त्यांचा विश्वास आपण वृद्धिंगत करून आपण संस्थेला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ इच्छितो. नाहीये तसे ज्या अडचणी निघून जातील आणि पुन्हा एकदा आपण नव्या ताकदीने उभे राहू. कारण आपल्याजवळ आपल्या संस्थेचे शांत, संयमी, अनुभवी अध्यक्ष श्री विष्णू बुगे आहेत. तरुण, तडफदार, आक्रमक उपाध्यक्ष विवेकी बोराडे आहेत. सोबत 11 संचालक त्यांचे शिलेदार आहेत. सुंदरतेने ते साथ देत आहेत.
आणि जवळपास 100 कर्मचाऱ्यांचे सैन्य संस्थेच्या प्रगतीसाठी अपार मेहनत घेत आहे. एवढेच बोलतो. आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपल्या मेहनतीने आपल्या साथीने आम्हाला काम करायचं आहे आणि जर तुम्ही आम्हाला साथ दिली तर हे उद्दिष्ट पुढील 5 वर्षामध्ये आपला जो NPA आहे तो कमी होऊन कमीत कमी 10 ते 15% आणायचं असं आमचं उद्दिष्ट आहे. कमीत कमी एवढी मेहनत तुम्ही जर घेतली तर आम्हाला खूप 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 आभार तुमचं. आणि 200 कोटीचं टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे आणि हे टार्गेट जर तुम्ही साथ दिली तर नक्की पूर्ण होईल असा विश्वास बाळगतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सहकारी संस्था आदरणीय अजितकुमार भारती सर एक अविस्मरणीय संस्थेच्या प्रगतीचा मोठा एक घटना मोबाईल ॲप प्ले स्टोअरमध्ये जायचंय आणि भांडूप सहकारी पतसंस्था हा ॲप करायला डाउनलोड करायचा आहे पूर्णपणे. बरोबर. जेव्हा आपण हा फोटो बघू, हे छायाचित्र बघू, तेव्हा वाटेल की आपण एक चांगला अचिव्हमेंट केलेला आहे, प्राप्ती केलेली आहे. सन्माननीय अजयकुमार भारती साहेबांच्या हस्ते या मोबाईल ॲपचं सुरुवात झालेली आहे. QR कोड, संस्थेचा QR कोड आज आपल्याला साहेबांच्या हस्ते नव्या युगामध्ये भांडूप सहकारी पतसंस्था मर्यादितने पाऊल टाकलेलं आहे आणि मला विश्वास आहे. भांडूप सहकारी पतसंस्था मर्यादित भांडूप या संस्थेने आयोजित केलेले आज कर्मचारी प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन शिबिरात मी अजय भालके आपल्यापैकी बरेच जण मला आता इलेक्शनला मी आलो असल्यामुळे ओळखतात. आदरणीय शिवाजीराव नरवडे साहेब, माननीय विष्णू कुकडे साहेब अध्यक्ष, विवेक बोराडे साहेब उपाध्यक्ष, तसेच आता निवडून आलेले संचालक आणि काही इथं माजी संचालक पण दिसत आहेत मला, तसेच सर्व कर्मचारी, डेली एजंट. मी भांडूप पतसंस्थेशी जोडण्याचं मूळ कारण म्हणजे मी सोडला 1 फेब्रुवारी 24 जॉईन झालो आणि मला वाटते 1-2 महिन्यातच माझी रिटर्निंग ऑफिसर म्हणून ऑर्डर आली भांडूप सहकारी पतसंस्थेचा इलेक्शन ऑफिसर. त्यानंतर काही कारणास्तव मग मान्सूनचा स्टे, विधानसभेचा स्टे, लोकसभेचा स्टे, त्याच्यामुळे इलेक्शन ह्या वर्षी झाले. परंतु वर्षभर काही ना काही कारणास्तव संस्थेचे माझे अध्यक्ष महाराज माझ्याकडे येणं जाणं होतं त्यांचं आणि जुन्या तुमच्या व्यवस्थापक संचालक होत्या काय नाव कारंडे मॅडम, हा, त्यांचं माझ्याकडे येणं जाणं असायचं. मीनवाईल कोथमिरे साहेबांच्या एका परिपत्रक, कोथमिरे साहेब आमचे ऍडिशनल रजिस्ट्रार आहेत, त्यांच्या परिपत्रक काढलं त्यांनी एक की सर्व अडचणीतल्या ज्या आजारी पतसंस्था आहेत तर त्या पतसंस्थांवरती पालक अधिकारी नियुक्त करण्यासाठी. तर एस वॉर्डमध्ये एकूण 133 पतसंस्था आहेत, त्यापैकी 74 पतसंस्था ह्या अडचणीत आहेत. म्हणजे NPA जास्त अडचणीत आहेत, म्हणजे काय असं हे नाही, पण NPA जास्त आहे त्यांचा. तर त्या 74 पतसंस्थांवरती पालक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आणि कर्मधर्म संयोगाने पुन्हा भांडूपसाठी मीच पालक अधिकारी म्हणून नियुक्त झालो. तर मग माझं महाराजांची नेहमी चर्चा व्हायची अनऑफिशियल ऑफिशियल की काय करता येईल संस्थेसाठी. त्यानंतर मग दरम्यानच्या काळामध्ये निवडणूक झाली. निवडणुकीनंतर जे नवीन संचालक मंडळ आलं, कुकडे साहेबांचा माझा नेहमी संपर्क असतो आजही की संस्थेसाठी आपल्याला कशा पद्धतीने पुढे जाता येईल.
तर माझं सर्व कर्मचाऱ्यांना आणि संचालकांना एक विनंती आहे की भांडूप पतसंस्थेच्या बाबतीत म्हणजे 133 पतसंस्था वेगळ्या आणि एक लाडकं लेकरू आहे माझं एक भांडूप. त्याच्याबद्दल एक मला मनापासून एक आपुलकी आहे, कारण सर्व मराठी लोकांची पतसंस्था आहे, मराठी माणसाची मुंबईमध्ये पतसंस्था आहे आणि ह्या पतसंस्थेसाठी नेहमी मला असं वाटतं की मी एसवरला असेपर्यंत पतसंस्थेचा ऑडिट वर्ग व्हावा आणि त्यासाठी हे माझ्या एकट्याच्या हातात नाहीये, ना संचालकांच्या हातात आहे, ना कर्मचाऱ्यांच्या हातात आहे. हे सर्व आपल्या सगळ्यांना मिळून करायचं काम आहे. त्याच्यामुळे मला बऱ्याच वेळा असं जाणवायचं की कधी कर्मचारी कुठल्या पतसंस्थेमध्ये काम करत नाहीत म्हणून पतसंस्था अडचणीत येते, कधी संचालक मंडळाच्या चुकीच्या कर्ज वाटपामुळे पण पतसंस्था अडचणीत येते. तर आता हे दोन्ही बाजू आपल्याला ह्या येथून मार्ग काढायचा आणि पुढे जायचं. तर मला कर्मचाऱ्यांना एक महत्वाचं सांगणं आहे की आज हे 1991 नंतर खूप कॉम्पिटिशन वाढली या जगामध्ये, खाजगीकरण झालं सगळे. आता संजय पांडे सर ज्यावेळेस मुंबई सीपी होते त्यांचं एक पत्र इश्यू झालं होतं, 156 ऍप आहेत की जे तुम्हाला न बघता हे कर्ज देतात. म्हणजे पतसंस्थांची जी गरज आहे ती कशी कमी व्हायला लागली समाजामध्ये ते तुम्ही लक्षात घ्या. जर का नॅशनलाइज बँका ज्यांना उभा करत नाही त्यांना जर का हे बँक हे ऍप जर 156 ऍप आहेत जे जर नुसते 10 मोबाईल नंबर टाकले की कर्ज वाटप करून टाकतात पाहिजे त्या इंटरेस्टने, तर आपल्याला किती कॉम्पिटिशनच्या ह्या जगामध्ये उतरायचं. म्हणून मी ज्यावेळेस माननीय जिजाबा पवार साहेबांनी एक लोणावळ्याला प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं पतसंस्थांसाठी, त्यावेळेस मी तिथे एक गरज म्हणजे कारण कोथमिरे साहेबांनी एक डीसीसी सोलापूर डीसीसी बँकेचे प्रशासक असताना त्यांनी हे QR कोडचं हे आणलं आणि QR कोडमुळे काय होतं, प्रत्येक फळवाल्याकडे भाजीवाल्याकडे पण तुम्ही QR कोड उपलब्ध करून देऊ शकता आणि QR कोड मध्ये आलेले पैसे तो काढायला येत नाही, कारण त्याचा 50-60% जो धंदा आहे तो सगळा कॅशचा असतो. त्याच्यामुळे तो QR कोड मध्ये टाकलेले पैसे तो कुठल्या तरी गोष्टीसाठी साठवून ठेवत असतो. त्याचं घर घेण्याचं स्वप्न असेल, त्याचं गाडी घेण्याचं स्वप्न असेल, त्याचं शॉप घ्यायचं स्वप्न असेल. तर QR कोड ही खूप आजच्या काळामध्ये अत्यंत निकडीची आणि काळाची गरज असल्यामुळे संचालक मंडळाचं ज्यांनी याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि QR कोडचा जो काही खर्च झाला असेल त्यापेक्षा निश्चितच संस्थेला अधिक बेनिफिट होईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. तसेच आजकाल आता कसं आहे, कोणाला वेळ नाहीये बँकेत जायला, पतसंस्थेत जायला, तर मोबाईल ऍप जे तुम्ही चालू केले आणि दोन्ही धाडसी निर्णय एकाच दिवशी घेतले हा पण एक मोठा विषय आहे. कारण हे सहजासहजी गोष्ट सोपी नाही, ह्याच्यासाठी त्यांना काय परमिशन काढावे लागले असतील, लायसन काढावे लागले असेल, तर ह्या गोष्टी ह्या सहजासहजी उपलब्ध होत नाही. माझं सर्व संचालकांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो ह्या दोन्ही धाडसी निर्णयांबद्दल आणि याचा नक्कीच तुम्हाला संस्थेला कर्मचाऱ्यांना फायदा होईल. या भांडूप सहकारी पतसंस्थेच्या बाबतीमध्ये मला एवढं सांगायचं आहे की ह्या पतसंस्थेचे कर्मचारी वर्ग अतिशय नम्र आहे, अतिशय म्हणजे समन्वय साधतात. म्हणजे ज्यावेळेस निवडणुकीच्या बाबतीमध्ये मी ठाण्याला गेलो, ठाण्याच्या ब्रँचमध्ये गेलो, मी गोवंडीच्या ब्रँचमध्ये गेलो होतो, तिथल्या कर्मचाऱ्यांशी मी संवाद साधला. नुसत्या निवडणुकीबद्दलच नाही पण इतर पण त्यांच्या काही अडचणी आहेत काय आहेत त्या मी जाणून घेते. पण त्यांचं नेहमी एक पॉझिटिव्ह अप्रोच आहे संस्थेकडे बघण्याचा की संस्था आपल्याला म्हणजे संस्थेची त्यांना किती गरज आहे आणि संस्थेला पण त्यांची किती गरज आहे. त्याच्यामुळे मी पूर्वीच्या संचालक मंडळाला पण सांगितलं होतं आणि या संचालक मंडळालाही मी विनंती करतो, गोवंडी ब्रँच आणि ठाणे ब्रँचच्या बाबतीत थोडंसं लवकर तुम्ही निर्णय घेणं अपेक्षित आहे, कारण पावसाळा आहे, बिल्डिंग खूप वीक झालेली आहे. गोवंडीचे मॅनेजर आहेत समोर, मला इथे बोलवून तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार. नालावडे साहेब संचालक मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्यांनी घड्याळाकडे बघू नये अशी मी त्यांना विनंती करतो. अजिबात हा त्या घड्याळाकडे नाही. मध्यंतरी अंकुश जाधव आले सरकारी लेखा परीक्षक, त्यांचंही स्वागत.
सॉरी. भांडूप सहकारी पतसंस्थेच्या फार एका महत्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्याला आता नुकतंच मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या विभागाचे सहाय्यक निबंधक श्री अजय कुमार फाळके साहेब, स्टेजवरील मान्यवर, समोर बसलेले मान्यवर, सर्व संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, उपस्थित बंधू भगिनींतर, आज कैलासवासी सोपानभाऊ बोराडे यांनी स्थापन केलेल्या 45 वर्ष होऊन गेली या पतसंस्थेच्या फार महत्वाच्या कालावधीमध्ये QR कोड आणि मोबाईल ॲपचं उद्घाटन सुद्धा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी झालं. संस्थेची सर्व स्थिती आणि ऑपरेशनमध्ये जी स्पर्धा आपल्याला करावी लागते, करावी लागणार आहे, त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी फाळके साहेबांनी आपल्याला सांगितलं. आणि आपल्याला आज पूर्ण दिवसभर, मला वाटतं संध्याकाळी रात्री 7:30 वाजेपर्यंत या ठिकाणी प्रशिक्षणाचा फार महत्त्वाचा वेळ तुम्ही प्रशिक्षणात ठेवणार आहात. आणि कोणाला बोलवलं? खैरना. आणि फार चांगली माहिती ते देतील असं मला माहित आहे त्यांच्याविषयी. आणि एक सोपस्कर म्हणून हा प्रोसेस त्याच्या अगोदर आपण संबोधन करतोय. आणि 5-6 महिन्यापूर्वी ज्या या नवीन संचालक मंडळ या ठिकाणी आलं, मला वाटतं मी 15 दिवसापूर्वी आपण भेटलो होतो बघा. तर तेव्हापासून मला त्याच वेळी सांगितलं होतं की 12 तारखेला आपण असा कार्यक्रम करतोय आणि तुम्ही यायचंय. त्याप्रमाणे माझ्यासहित सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. भांडूपच्या एस वार्डामधली परिस्थिती फाळके साहेबांनी सांगितली. राज्याची जर परिस्थिती सांगितली, मुंबईची जर सांगितली, तर या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये खूप सजग राहून डोळसपणे काम करण्याची आवश्यकता. आणि आता आणि ह्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला पुढे जाण्यासाठी आम्ही धन्यवाद. म्हणजे अजून घेता अशाचा भाग नाही. सोनं मॅडम तोपर्यंत तिथून हलत नाही जोपर्यंत तो पाणीपुरीवाला फ्रीवाली सुखीपुरी आहे. म्हणजे ती फ्रीवाली सुखीपुरी हा माझा फायदा आहे. येस ऑर नो? माझा हक्क आहे. येस ऑर नो? प्रश्न सोनल मॅडमांचाच नाही, सुहास सरांचा पण आहे. मुंबईचा वडापाव जर खायला गेले आणि चुकून जर त्यांनी मिरची आणि चटणी दिली नाही, त्याचं पुरं खांदाच काढतील तुम्ही. बिकॉज त्या वडापाव बरोबरची मिरची, पाणीपुरी बरोबरची सुखीपुरी हा आपला हक्क आहे. येस ऑर नो? तो आपला फायदा आहे. मग तुम्ही सुद्धा इथं आलेत ना, तुम्ही 3 अति महत्वाच्या गोष्टी देत आहेत. सगळे बोलतील किती अति महत्वाच्या? मोठ्याने बोला किती. असं बोट करा किती. असं व्यायाम चालला पाहिजे, हात चालत राहील पाहिजे, चेहरा मान होऊ नाही काहीतरी.
मी म्हटलं हो का. मला कसं कळायचं तुला नक्की हो म्हणायचं का नाही म्हणायचं. पण मला माहिती आहे काही लोक सकाळी बायकोचा मार खावणार ठीक आहे. ते मागचं म्हणते याला कसं माहित पडलं. आहे आता घरोघरी मातीच्या चुली. 6 वर्षापूर्वी मी सुखी होतो. माझं आयुष्य एकदम जबरदस्त चाललं होतं. म्हणजे मजा सुख प्रत्येक क्षेत्रात भारी होतं. आणि कुठून कोणाची तर नजर लागली मी लग्न केलं. समज मला काय प्रत्येकाच्या घरात सांगायची गरज. मग माझं म्हणणं काय आपल्याला फायदा घ्यायचा आहे. बोला काय घ्यायचंय. नाही कळलं काय घ्यायचंय फायदा. मग तुम्ही 3 गोष्टी देताय. 1 तुम्ही तुमचा वेळ देताय. काय देताय. 2 तुम्ही काय करताय वेळेबरोबर तुम्ही अति महत्वाचं इथं यायला 2 पैसे तुम्ही दिले. येस ऑर नो. म्हणजे तुमचे असो किंवा संस्थेचे असो. पैसे म्हटलं ते का नाही दिले ते मागचे काका म्हणतात असं. तुमचे असो संस्थेचे असो मी माझा वेळ दिला. गेलेला पैसा गेलेलं सोनं गेलेलं प्रॉपर्टी गेलेली बिल्डिंग पण येते पण गेलेली वेळ मात्र येते. मी माझी वेळ दिली मी माझा वेळ दिलाय मी माझा पैसा दिलाय आणि ते 2 घेऊन सुद्धा भूषणकरांचं पोटच भरलं. आणि आल्यावर ते प्रतिक्रिया मागताय येस ऑर नो. येस ऑर नो म्हणजेच काय. एक असतो टाइम एक असतो मनी आणि तिसरं असतं एनर्जी. या 3 गोष्टी आपण दररोज देतो. येस ऑर नो. तुम्ही आजही देताय. तुम्ही इथं आले म्हणजे साधारणतः मला ज्या रात्री 12:30ला चालू झालं म्हणजे रात्री 12:30 पर्यंत मी काही सोडत नसतो. चालेल का. नो काही चालतंय काय असे ऍक्टिव्ह लोक पाहिजे आपल्याला समजतंय. मग तुम्ही मॅडम झिकझॅक मध्ये तुम्ही मागे सरका पायरीकडे सरका. पायरी अहो मॅडम सगळे नाही तुम्ही इकडे मागते. हा त्यांना जोड नाही कोणाला पार्टनर पाहिजे इथं जेंट्स मध्ये दाढीवाले सर या तुम्ही ऍक्टिव्ह सर एक मध्ये उभे. आता कसं ओळखायचं हे मोबाईल वाले मी तुमच्याकडे पाहते. वसुलीमध्ये एखादा व्यक्ती आहे त्याची तारीख दिली की माझे काका येणार आहे इतक्या तारखेला मला त्या दिवशी कॉल करा आणि त्या दिवशी तुम्ही द्यायला लागत असता. मग तुम्ही काही रिकामे नसतात तुम्ही दुसऱ्या कामात बिझी असतात. येस ऑर नो. लवकर बोला येस ऑर नो. पण ज्याच्यात बिझी ते थोडंसं कमी महत्वाचं आणि वसुली काय होतं जास्त महत्वाचं. मग हे मिस व्हायला नको म्हणून एक फॉर्म्युला देतोय मी. सगळे माझ्या मागे बोला PRN. बोला PRN. उभं यायचंय. P एक वेळ सोडा R एक वेळ सोडा N. गुड. जेव्हा मल्टिपल काम P साठी नाही बिफोर बॉम्बे नाही बिफोर पंजाब T कळलं. पिंकीचा P कळलं. PRN मल्टिपल काम आहे. मला बरेचसे जण म्हणतात की आमचं काम असं आहे की आम्ही काही पेंडिंग ठेवत नाही. पण दररोज सकाळी तुम्ही घरातून निघतात ब्रँचला येतात 2 व्हीलरवरून उतरतात आरशामध्ये चेक करतात नसलेले केस व्यवस्थित करतात काही जण मेकअप व्यवस्थित करतात काही जण लिपस्टिक चेक करतात. समजलं मला काम नाही. हे तुम्ही सगळं करतात. ब्रँचला आले का याची त्याची मजा घेतात काम सोडून बाकी सगळं होतं. पण ब्रँचला सगळ्यात पहिले मी काय करणार घेऊन घ्या पेंटिंग वर्क. येस ऑर नो. थोडक्यात काय कंसात एक शब्द पेंटिंग वरच्या कंसात एक शब्द काय. जेव्हा तुम्ही ब्रँचला आले सगळ्यात पहिले माझ्या मागे बोला सगळ्यांनी तारीख. बोला पटकन काय तारीख. काय ज्या लोकांनी आजची काय दिली आहे ते काम मी पहिले ब्रँचला आल्या सगळ्यात पहिले. येस ऑर नो. तारीखच्या पुढे समजावून म्हणून अजून एक शब्द लिहा अपॉइंटमेंट. म्हणजे लोकांनी मला काय दिली आजची अपॉइंटमेंट दिली. नाही वेळेपेक्षा अपॉइंटमेंट. अपॉइंटमेंट म्हणजे काय म्हणतात माझी डॉक्टर काय अपॉइंटमेंट समजलं सगळ्यांना. मग अशी किती लोक आहे एखाद्याला तुम्ही म्हटले एवढे साठी मला कन्व्हिन्स करायचं मी कन्व्हिन्स केलं पण तो म्हटलं आज मी थोडं गडबडीत 3 दिवसात 3 दिवसानंतर त्याची तारीख तुम्ही ब्रँचच्या गडबडीत पण त्याला जर त्याच तारखेला त्याच वेळेला कॉल जर नाही केला सो आपलं एक बॅड इम्प्रेशन होतं. हे सोडून आय थिंक इथं अध्यक्ष साहेब आहेत ना कोणाशी आपल्याशी बनवत होतं तुम्हाला प्रत्यक्ष पाहिलेलं नव्हतं पण आपलं कॉलवर बोलत झालं बरोबर ना. तुम्ही सांगायला विचारा आमच्या टीमला जर कोणी म्हटलं मी डॉट 23 दिवसात बोल तर 23 दिवसात त्याला कॉल जायलाच पाहिजे आणि जाणार म्हणजे जाणार. एखादा म्हणतो ना की मी स्वतःहून करेल आमची टीम मध्ये जायचं का या जिंदगीत कधी आम्हाला कोणी स्वतःहून कॉल केला नको करत नाही.
Yes or no? आम्ही न्याय करून घेत. चालेल सर, तुम्ही स्वतंत्र कधी करताय? जेव्हा लागेल तेव्हा. अंदाजे कधी? अरे मला कसं माहित कधी लागणार आहे? ठीक आहे सर, 3 महिने पकडते. आम्ही 3 महिने लावते. मग ब्रँचला आल्यानंतर जेवढ्या तारखा दिल्या त्या आम्ही पहिले पाहतो. म्हणून तुम्ही ब्रँचचं काम करत असताना आल्या सगळ्यात पहिले जे तुमच्या तारखा आहेत आणि बघा ना, एनर्जी लेवल आलेला हाय असते. हे सोड मग जेव्हा त्याला वापरात त्या कामासाठी जे अति महत्वाचे वसुली संदर्भातल्या तारखा, कोर्टातल्या तारखा, पैसे येण्याच्या तारखा, पिगमी रिलेटेडच्या तारखा, काय करायचं. सो पी फॉर काय हो? पी फॉर उभे असलेले बोला. पी फॉर आर फॉर लिहून घ्या. तुम्ही लांबी दोघांचा अंतर सारखं. नंतर म्हणाले जवळ घेतलं होतं. मी काय करू त्याच्यात तूच पाहिजे नाही मॅडम, तसं नाही. थोडं तिकडं जा, थोडं आमचं काही भविष्य त्याच्या मागे म्हणून आम्ही समजून घ्या. थोडं तिकडंच जा, होईलच प्रॉब्लेम. थोडं इकडे या. बस आता बरोबर बॉटल इकडं. हा असं जरा पलीकडे काही सांगताय पलीकडे. चल, दोघी हात वर, कंबर, दोघी हात कमरेवर. जसं बोलेल तसं. डोकं दोघी हात कुठं? डोक्यावर. खांदा, कंबर, डोकं, गुडघा, कंबर, डोकं, खांदा. आता माझ्याकडे बघा. या रेग्युलर ऍक्टिव्हिटी. कोणती ऍक्टिव्हिटी आहे? बरोबर की नाही? ते LIC वाले तुमच्या घरी 7:30 वाजता पण येत असतील बघा तुम्ही, बरोबर का? LIC वाले 7:30, 8, 9, 10 ला बी येतात. हा अंतर तुम्ही आता त्यांचा कस्टमर कळलं मी काय म्हणतोय? डोकं, कंबर, गुडघा, डोकं, कंबर, नाक, डोकं, कंबर, गुडघा, पायाची बोटं. पायाची बोटं हवेची नाही. ऐका, 2च मिनिटं मला माझा फिक्स ट्रेनिंग द्यायला आवडते. जेवढ्यांना पाठीचा आणि कमरेचा त्रास आहे 3 मिनिटासाठी एवढं करायचं आणि प्रयत्न करायचा गुडघा सरळ करायचा. 21 दिवस करा, त्रास बंद होईल. नाही झालं तर मला या भेटायला, मी मिशी कापून टाकेल तुमच्या भेटायला. पण होतो जोग सपाट. याचा फायदा पाठदुखीला होतो. हाताला पायाच्या बोटांना हात गुड. चला आपण जेवण करून घेऊया ना. चला. डोकं, खांदा, कंबर, गुडघा, पायाची बोटं, डोकं, पायाची बोटं, डोकं, पाय. मॅडम डोकं म्हणजे थँक्यू. कंबर, खांदा. आता रेडी माझ्या. डोकं, कंबर, खांदा, पायाची बोटं, डोकं, नाक, खांदा, कंबर, पायाची बोटं, डोकं, खांदा, कंबर, खांदा. सर मी काय बोलतो? मार्केट स्टडी. आपल्याला तर ब्रँच पुढे न्यायची आहे, तर मार्केटचा काय करता आला पाहिजे. बरोबर आहे का सर? नागे बाबाची ब्रँच आहे का तुमच्या सांगलीला? नागे बाबाची शिवकृपा. कधी कधी आपण वसुलीसाठी जातो, त्यांच्याकडे वरिष्ठ असले तरी तुम्ही वसुलीच्या बाबतीने गेली तर वरिष्ठांचा पाय पाडा. येस ऑर नो? खिशात चॉकलेट बी ठेवा. समजतं मी काय म्हणतोय? जेणेकरून सगळं काम होईल. येस ऑर नो? यस. डोकं, खांदा, कंबर, गुडघा, डोकं, गुडघा, डोकं, गुडघा, डोकं, गुडघ्यातलं डोकं. मॅडम म्हणता आता कुठलं डोकं? जिथं देवाने दिलं ते का माझं गुडघ्यात येते? चला. डोकं, खांदा, कंबर. आता सिरियस. डोकं, नाक, कंबर, गुडघा, खांदा, डोकं, कंबर, गुडघा, नाक, डोळे, डोकं, कंबर, नाक, टार्गेट, डोकं. बरोबर जिंकलं. व्हेरी गुड. अक्षयला काय ना तुझं? हा, अमरसाठी जोरात टाळ्या वाजवा, जोरात टाळ्या. माजी अध्यक्ष सन्माननीय गोविंद फुगळे. मी आदरणीय अजय कुमार भालके सरांना
त्यानंतर सुभाष घाटे. सुभाष घाटे हे माजी त्यानंतर मी आदरणीय नरवडे साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण सत्कार करावा. कुर्ला नागरी सहकारी बँकेचे मॅनेजर राजेंद्र मोकल सर. कुर्ला नागरी सहकारी बँकेचे आणि सन्माननीय सभासद शिवाजी गुरुंग, सन्माननीय सतीश धांबळे हे त्याचे आणि काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा. प्रोत्साहन शिबिर होतं. मला आता असं वाटतं की सक्सेसफुल झालंय की नाही? येस और नो? यस यस. तयार झाले. गंभीर झालं म्हणजे मला थोडी मस्ती करावं. 100 कोटी जाणार की नाही पुढे अजून? भरपूर काही आपल्याला करायचं बाकी आहे. आता पहिलं तर आपल्याला अपडेट होणं गरजेचं आहे. अपडेट कशासाठी की आता जी आपण प्रणाली चालू करतोय QR कोड आणि मोबाईल बँकिंग, त्यासाठी आपल्याला बरंच काही अपडेट स्वतःलाही करावं लागणार. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे करायची गरज आहे की जे आज आपण शिकलो आहे ते आपल्या डेली प्रोसेसमध्ये, म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की PRN हे सगळे जे त्यांनी कन्सेप्ट आपल्याला शिकवले, ते माझं म्हणणं आहे की ते तुम्ही आतापासून, उद्यापासून किंवा आजपासून ते तुम्ही चालू करा. कारण की आपण जे करतोय हे ट्रेनिंग प्रोग्राम, मी आता माझा तर विचार झाला की सगळ्या संचालकांनी बरोबर बसून की परत आपण असे अजून 2-3 ट्रेनिंग प्रोग्राम ठेवले तर तुम्ही अपडेट होणार. त्याच्याशिवाय अपडेट होणं शक्य नाही आहे. कारण की बरंच काही चेंजेस जगाप्रमाणे बदलत चालले. आता AI पर्यंत आपण पोहोचलोय, तर आता बरंच काही करायचं. तर फक्त एकच माझी विनंती आहे की जे आपण आज सगळ्यांच्या समोर जी गोष्टी आपण आणली आहेत ते सगळ्यांनी गंभीरताने घेऊन आणि काम पुढे चांगलं करावं. त्यात वेळ बरंच झाली, तर आपण पुढे नंतर पुढची एक मीटिंग असेल किंवाच्या विषयात तेव्हा आपण मनोगत माझं मी व्यक्त करेल. धन्यवाद. आणि आता मी आपले माननीय फुके साहेब यांना 2 शब्द व्यक्त करावे असं सांगतो. नमस्कार. मी आशा करतो की आज जे काही ट्रेनिंग सकाळपासून आपण 9 वाजल्यापासून इथे वेळ दिलेला आहे हे तुमच्या मनावर अगदी ठामपणे बिंबलं असेल. आणि आशा करतो की तुमची मानसिकता सोमवारपासून ऑफिसला आल्यानंतर चेंज होईल आणि त्या मानसिकतेचा फायदा आपल्या संस्थेच्या प्रगतीसाठी होईल अशी आशा करायला काय हरकत नाही. आता मगाशी बोलताना माळी साहेब बोलले, कनसे साहेब बोलले, ताटे साहेब बोलले, शरदराव बोलले. विषय असा आहे की आपण ज्यावेळेला चर्चा करतो किंवा एखादा मुद्दा मांडतो त्यावेळेला आपली त्याच्या मागची कॅल्क्युलेशन्स काय. माळी साहेबांनी सांगितलं की मी 3 वर्षामध्ये 2 कोटी प्रॉफिट मध्ये आणतो. काय विजन आहे तुमचं? काय तुमच्याकडे आकडेवारी? तुम्ही स्टाफला किती कॉन्फिडन्स मध्ये घेता, किती त्यांच्यावर विश्वासात ठेवून गोष्टी करता किंवा किती चर्चा करता, हे पण महत्वाचं आहे. मला सांगा की आपण एप्रिलमध्ये टार्गेट दिली होती, ठीक आहे प्रगती आहे पण ती न गण्य आहे. प्रगती असं म्हणणार नाही मी की नाही आहे, आकडेवारी तर सांगते की प्रगती आहे. तुमचा NPA कमी झालाय, ग्रॉस NPA कमी झाला, नेट NPA कमी झालाय. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला.
लार रातंदिस तुझा मानून या कौल नाही ओलांडलीयस ओ धरातच कार